ही घटना पुण्याहून माळशेज घाटाच्या दिशेने प्रवास करणाऱ्या 9 मित्रांची होती. 24 डिसेंबर 2024 रोजी पुण्यातील एका शाळेत काम करणारे काही शिक्षक दुपारच्या जेवणाच्या वेळी एकत्र बसले होते. बऱ्याच दिवसांपासून सगळ्यांनाच कुठेतरी फिरायला जाण्याची इच्छा होती. त्यांच्यातील रोहितने अचानक सांगितले, महाबळेश्वर, लोणावळा अशा ठिकाणी आता खूप गर्दी असते. आपण माळशेज घाटाकडे जाऊया. तिकडे थोडं शांत वातावरण आहे. 3-4 दिवस छान फिरून येऊ. सगळ्यांना ही कल्पना आवडली. अखेरीस 9 जणांचा ग्रुप तयार झाला. या ग्रुपमध्ये 3 जोडपी आणि 3 अविवाहित मित्र होते. सायली आणि तिचा बॉयफ्रेंड आदित्य, मृणाल आणि तिचा बॉयफ्रेंड ओंकार, तसेच नेहा आणि तिचा बॉयफ्रेंड संकेत अशी 3 जोडपी होती. बाकीचे तिघे म्हणजे रोहित, वैशाली आणि पूजा. या सर्वांमध्ये रोहित, सायली आणि मृणाल यांची मैत्री खूप जुनी होती. त्यांच्या बॉयफ्रेंडशीही रोहितचे चांगले संबंध होते. त्यामुळे या 9 जणांचा ग्रुप एकमेकांच्या खूप जवळचा होता. सगळ्यांनी ठरवलं, आपण जाऊया, 3-4 दिवस राहू, भरपूर फिरू आणि मग पुण्याला परत येऊ. रोहितने सर्वांची बसची तिकीटं बुक केली. खिरेश्वरजवळ एका जुन्या लाकडी घरात राहण्याची व्यवस्थाही केली. सगळं ठरलं होतं. पण त्यानंतर अचानक एक विचित्र गोष्ट घडली. रोहितची तब्येत बिघडायला सुरुवात झाली. ते 26 डिसेंबरच्या आसपास घडलं. सुरुवातीला त्याला वाटलं साधा ताप असेल, पण पुढच्या 2 दिवसात त्याची तब्येत इतकी खराब झाली की त्याला बेडवरून उठणंसुद्धा कठीण झालं. त्याला सतत एक विचित्र भावना येत होती. जणू कुणीतरी त्याला आतून सांगत होतं, जाऊ नकोस, तिकडे जाणं योग्य नाही. रोहितला स्वतःला समजत नव्हतं की अशी भावना काय येत आहे, पण त्याने या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. 1 जानेवारी 2024 रोजी संध्याकाळी 7 वाजता त्यांची बस पुण्याहून निघणार होती. संध्याकाळी 4 वाजेपर्यंत रोहितची तब्येत अजूनही खराब होती. तरीही त्याने धीर करून कॅब बुक केली आणि स्वारगेट बस स्थानक गाठलं. बाकीचे मित्र आधीच तिथे पोहोचले होते. 7 वाजता सगळे बसमध्ये चढले आणि आश्चर्य म्हणजे बसमध्ये चढताच रोहितला स्वतःची तब्येत अगदी सामान्य वाटू लागली. तो मनात म्हणाला, गेल्या 3-4 दिवसांपासून मला एवढा ताप होता, हे आता खरंसुद्धा वाटत नाही. सगळे मित्र उत्साहात म्हणाले, माळशेजला गेल्यावर हे करू, तिथे फिरू, रात्री मस्त बसू, अशा गप्पा सुरू होत्या. बस रात्री 7:15च्या सुमारास पुण्याहून निघाली. रात्री जवळपास 11च्या सुमारास बस एका हॉटेलजवळ थांबली. सगळे मित्र खाली उतरले. हॉटेलच्या बाहेरच्या टेबलांवर बसून त्यांनी जेवणाची ऑर्डर दिली. तेवढ्यात रोहित म्हणाला, तुम्ही बसा, मी जरा वॉशरूमला जाऊन येतो. तो हॉटेलच्या आत गेला. वॉशरूममध्ये जाऊन परत आल्यानंतर तो बेसिनजवळ हात धुवू लागला. तेवढ्यात त्याला जाणवलं, त्याच्या अगदी शेजारी कुणीतरी उभं आहे. त्याला एका उंच, धिप्पाळ माणसाची उपस्थिती जाणवत होती. रोहितने सरळ त्याच्याकडे पाहण्याची हिंमत केली नाही. त्याने डोळ्यांच्या कोपऱ्यातून पाहण्याचा प्रयत्न केला, पण तिथे कोणीच नव्हतं. त्याने पुन्हा पाणी घेतलं आणि चेहऱ्यावर मारलं, तरीही ती उपस्थिती तिथेच होती. आता तर त्याला असं वाटत होतं की कोणीतरी त्याच्या अगदी मागे येऊन उभं राहिलं आहे. वॉशरूम पूर्णपणे रिकामं होतं. बाहेर थंड हवा आणि धुकं होतं आणि त्या शांत वॉशरूममध्ये अचानक एक आवाज आला, तिथे जाऊ नकोस, धोका आहे. रोहित दचकून मागे वळला, पण तिथे कोणीच नव्हतं. काही क्षण तो तसाच उभा राहिला. मग घाईघाईने वॉशरूममधून बाहेर आला आणि मित्रांमध्ये जाऊन बसला. त्याने कुणालाही काही सांगितलं नाही. त्याला वाटलं, कदाचित मला भात झाला असेल. सगळ्यांनी जेवण केलं. साधारण 40-45 मिनिटांनी ते पुन्हा बसमध्ये चढले. बस पुन्हा माळशेज घाटाच्या दिशेने निघाली. काही वेळाने मुलांनी आपल्या बॅगेतून छोटा स्पीकर बाहेर काढला. हलकी गाणी सुरू केली. हळूहळू गाण्यांचा आवाज वाढत गेला. सगळे मित्र बसमध्येच नाचायला लागले. काही वेळ कुणी काही बोललं नाही, पण शेवटी त्यांच्याजवळ बसलेली अंदाजे 55-60 वर्षाची एक महिला अचानक उठली. ती रागाने ओरडली, रात्र झाली आहे, सगळ्यांना झोपायचं आहे, एवढा आवाज का करत आहात? तिचा आवाज ऐकून
बसमधला कंडक्टर त्यांच्या जवळ आला. तो म्हणाला, तुम्ही संगीत बंद करा, बाकीच्या प्रवाशांना त्रास होतोय. सगळ्यांनी स्पीकर बंद केला. कंडक्टर पुन्हा आपल्या सीटवर जाऊन बसला. पण त्या वृद्ध महिलेबद्दल ग्रुपमध्ये एक चिडचिड निर्माण झाली. रात्रीचा जवळपास 1 वाजला होता. तेवढ्या सायली म्हणाली, मला वॉशरूमला जायचं आहे, खूप जोराची लागली आहे. डोंगराळ भागात रात्री थंडी असल्यामुळे अशी गरज लागणं सामान्य होतं. आदित्य आणि संकेत ड्रायव्हरकडे गेले. दादा, आमच्या एका मैत्रिणीला वॉशरूमला जायचं आहे, बस जरा थांबवाल का? ड्रायव्हरने बाहेर पाहिलं. रस्ता दोन्ही बाजूनी घनदाट जंगलाने वेढलेला होता. तो म्हणाला, थोडं पुढे जाऊ द्या, इथे थांबणं योग्य नाही. 5 मिनिटांनी मुलं पुन्हा ड्रायव्हरजवळ गेली. दादा, खूपच गरज आहे, कृपया थांबा. शेवटी ड्रायव्हरने बस रस्त्याच्या कडेला थांबवली. बाहेर अंधार होता. एका बाजूला डोंगर आणि दुसऱ्या बाजूला खोल दरी. सगळे प्रवासी खाली उतरले. मुलं रस्त्याच्या कडेला थांबली आणि मुली थोडं पुढे झाडांच्या आड गेल्या. 1.5-2 मिनिटांनी ड्रायव्हरने हॉर्न वाजवला. लवकर या, जास्त वेळ थांबता येणार नाही. सगळे परत बसमध्ये चढले. बस पुन्हा निघाली. 5-7 मिनिटांनी सगळ्यांचं लक्ष सायलीकडे गेलं. ती मान खाली घालून आपल्या पायांकडे पाहत बसली होती. तिचं वागणं विचित्र वाटत होतं. काही सेकंदांनी ती उठली. ती हळूहळू त्या वृद्ध महिलेच्या सीटजवळ जाऊन उभी राहिली आणि तिच्याकडे एकटक पाहू लागली. सायली आणि त्या महिलेच्या मध्ये साधारण 4 फूट अंतर होतं. आदित्यला वाटलं की सायली त्या महिलेबरोबर भांडणार आहे. तो म्हणाला, सायली, इकडे ये, तिथे काय करतेयस? पण सायली काहीच बोलली नाही. ती फक्त त्या महिलेकडे पाहत राहिली. आदित्यने हसत म्हटलं, अगं, अशा प्रकारे काकूंना घाबरवू नकोस. सायली परत आपल्या सीटच्या दिशेने वळली. पण 2 पावलं चालताच ती अचानक बसच्या जमिनीवर कोसळली. तिचं शरीर जोराने तळफळू लागलं. सगळे मित्र घाबरले. आदित्य तिच्याजवळ धावत गेला. सायली दोन्ही हातांनी स्वतःचा गळा घट्ट पकडून होती. तिला श्वास घेण्यास त्रास होत होता. जणू कोणीतरी तिचा गळा दाबत होतं. आदित्य धावत ड्रायव्हरकडे गेला. दादा, बस थांबवा, सायलीला काहीतरी झालंय. ड्रायव्हर म्हणाला, इथे बस थांबवता येणार नाही, हा घाटाचा रस्ता आहे, तुम्ही तिला सांभाळा. कंडक्टर पुढे आला. त्याने सायलीच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडलं. तिला पुढच्या सीटवर बसवा, तिथे हवा मिळेल. आदित्यने तिला पुढे नेलं. काही वेळाने सायली शांत झाली. तिने मित्रांना सांगितलं, माझ्या मागून कुणीतरी मला जोरात ढकललं आणि मग माझा गळा दाबायला सुरुवात केली. तिने आपला गळा दाखवला. तिथे 4 बोटांसारख्या लालसर खुणा दिसत होत्या. रोहितच्या मनात वॉशरूममधली घटना पुन्हा आली. त्याला जाणवलं की या दोन्ही घटना कदाचित एकमेकींशी जोडलेल्या होत्या. पण त्याने अजूनही कुणाला वॉशरूममधली घटना सांगितली नव्हती. सगळ्यांनी मात्र ठरवलं, जास्त विचार करू नका, आपण फक्त फिरायला आलोय. या गोष्टीचा जास्त बाऊ केला तर पूर्ण ट्रिप खराब होईल. म्हणून त्यांनी सायलीची घटना तिथेच दुर्लक्षित केली. पहाटे 5च्या सुमारास बस माळशेज घाटाच्या परिसरात पोहोचली. त्यांना खिरेश्वरच्या दिशेने जायचं होतं. त्यांनी आधीच 2 गाड्या बुक केल्या होत्या. गाड्या त्यांची वाट पाहत उभ्या होत्या. बसमधून उतरल्यावर रोहितने आपल्या पुण्यातील गुरूंना फोन केला. पुण्यात त्यांच्या घराजवळ एक जुनं हनुमान मंदिर होतं. रोहित त्या मंदिरात नेहमीच जात असे आणि तिथले पुजारी त्याच्यासाठी गुरुस्थानी होते. रोहितने त्यांना सगळं सांगितलं. गुरुजी, काल रात्री वॉशरूममध्ये मला काहीतरी विचित्र जाणवलं आणि नंतर सायलीलाही बसमध्ये असंच काहीतरी झालं. गुरुजी काही क्षण शांत राहिले. मग ते म्हणाले, शांत रहा, मी तुला दिलेलं हनुमानाचं लॉकेट अजूनही तुझ्याकडे आहे ना? रोहित म्हणाला, हो आहे. मग घाबरू नकोस, ते गळ्यात ठेव, काहीही झालं तरी ते काढू नकोस. रोहितनेही होकार दिला. त्यानंतर ते 2 गाड्यांमधून खिरेश्वरच्या दिशेने निघाले. घाटामधील अरुंद रस्ते, दाट झाडी आणि खोल दऱ्या पार करत ते सकाळी 6:15च्या सुमारास आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचले. लाकडी घर मुख्य रस्त्यापासून साधारण 1 किलोमीटर आत होतं. आजूबाजूला डोंगर आणि जंगल होतं. रोहित गाडीतून उतरला आणि म्हणाला, मला आधी फ्रेश व्हायचं आहे, तुम्ही सामान वर घेऊन जा.
तो घराकडे चालत निघाला. साधारण 10-12 मिनिटांनी तो परत खाली आला, पण मुख्य रस्त्यावर येताच त्याला एक विचित्र दृश्य दिसलं. रस्त्याच्या अगदी कडेला एक मोठं झाड होतं. झाडाखाली खोल दरी होती आणि त्याचे सगळे मित्र त्या दरीच्या कडेला उभे राहून रडत होते. रोहित, रोहित, ते त्याचे नाव ओरडत होते. रोहित धावत त्यांच्याकडे गेला. काय झालं? तुम्ही सगळे रडत का आहात? मृणालने त्याच्याकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर भीती होती. ती म्हणाली, तू इथून दरीत उडी मारलीस. रोहित हादरला. काय बोलतेस? मी तर आताच वरून आलो. मृणाल म्हणाली, तू वर गेल्यानंतर 1.5-2 मिनिटांनी आम्ही तुला पुन्हा खाली येताना पाहिलं. आम्ही विचारलंही की एवढ्या लवकर फ्रेश होऊन आलास का, पण तू काहीच उत्तर दिलं नाहीस. ती थरथरत होती. तू सरळ या झाडाजवळ आलास आणि दरीत उडी मारलीस. रोहितच्या अंगावर काटा आला. तो म्हणाला, पण मी तर त्यावेळी वरच्या घरात होतो. सगळे काही क्षण गप्प राहिले. रोहितने त्यांना समजावलं, कदाचित तुम्हाला भास झाला असेल. काल रात्री सायलीसोबत जे झालं त्याचा मानसिक परिणाम झाला असेल. सगळ्यांनी त्यावर फार चर्चा केली नाही. ते लाकडी घरात गेले. सगळ्यांनी सामान ठेवून खोल्या घेतल्या. त्या घराच्या अगदी जवळच मालकाचं दुसरं घर होतं. तिथे मालक आणि त्याचे 2 कामगार राहत होते. घराच्या बाहेर एक छोटं बसण्याचं ठिकाण होतं. त्याच्या अगदी खाली एक अरुंद ओढा वाहत होता. काही खोल्या खालच्या मजल्यावर आणि काही वरच्या मजल्यावर होत्या. सगळे फ्रेश झाले. रोहितने पुन्हा गुरुजींना फोन केला. गुरुजींनी त्याला सर्व मित्राची नावं विचारली. रोहितने सगळ्यांची नावं सांगितली. गुरुजींनी विशेषतः सायली आणि मृणालकडे लक्ष ठेवायला सांगितलं. दुपारी सगळे माळशेज परिसरात फिरायला गेले. धबधबे पाहिले, डोंगरामध्ये ट्रेकिंग केलं आणि संध्याकाळी परत मुक्कामाच्या ठिकाणी आले. त्या रात्री मालकाने घराबाहेर शेकोटी पेटवली. सगळे शेकोटी भोवती बसले. थोडं मद्यपान सुरू झालं. गप्पा सुरू असताना सायलीने आदित्यला म्हटलं, मला आय लव्ह यू म्हण. आदित्यने हसत तिच्याकडे पाहिलं, पण त्याच्या चेहऱ्यावर अचानकच भाव बदलले, कारण सायलीचा आवाज तो सायलीचा आवाज नव्हता. आदित्यने विचारलं, सायली, तू आता काय बोललीस? सायलीने पुन्हा काहीतरी उत्तर दिलं, पण पुन्हा तोच वेगळा आवाज. आदित्य आणि सायलीमध्ये वाद सुरू झाला. सायली अचानक उठली. ती रागाने म्हणाली, तुला माझ्यावर प्रेमच नाही. मी आता मरून जाते. आणि ती धावत घराच्या मागच्या बाजूला असलेल्या ओढ्याच्या दिशेने जाऊ लागली. रोहितचं लक्ष आधीपासून तिच्यावर होतं. तो लगेच तिच्या मागे धावला. त्याने तिचा हात पकडला. सायली, वेडी झालीस का? काय करतेयस? रोहितने तिला जोरात हलवलं. काही क्षणांनी सायली अचानक शांत झाली. तिने आजूबाजूला पाहिलं. मी इथे काय करतेय? तिने खाली पाहिलं. मी तर इथून खाली पडणार होते. मित्रांनी तिला खोलीत नेलं. सगळ्यांना वाटलं की तिने जास्त मद्यपान केलं असावं. त्या रात्री सगळे झोपले. पण दुसऱ्या दिवशी सकाळी रोहितने घराच्या मालकाला विचारलं, काल रात्री खूप आवाज झाला, तुम्ही बाहेर आला नाहीत? मालकाने आश्चर्याने विचारलं, कसला आवाज? रोहित म्हणाला, सायली आणि आदित्यमध्ये मोठं भांडण झालं. ती बाहेर पळाली होती. मालक म्हणाला, आम्ही तर रात्री 2 वाजेपर्यंत जागे होतो, पण बाहेरून आम्हाला कोणताही आवाज ऐकू आला नाही. रोहितच्या अंगावर पुन्हा काटा आला. इतका मोठा गोंधळ झाला होता. मित्र ओरडत होते, सायली ओरडत होती. तरीही शेजारच्या घरातील कुणालाच काही ऐकू आलं नव्हतं. पण रोहितने पुन्हा स्वतःला समजावलं, आजची रात्र आहे. उद्या आपण पुण्याला परत जाणार आहोत. ट्रिप खराब करण्यात अर्थ नाही. त्या दिवशीही ते बाहेर फिरून आले. संध्याकाळी पुन्हा शेकोटी पेटवली. सगळे शेकोटीजवळ बसले. काही वेळाने मृणाल आपली खुर्ची घेऊन ग्रुपपासून थोडी दूर जाऊन बसली. रोहितने तिच्याकडे पाहिलं. गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे तो तिच्यावर लक्ष ठेवून होता. मृणाल हातातला ग्लास घट्ट पकडून आकाशकडे पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर राग होता. रोहित तिच्याजवळ गेला. काय झालं? इथे एकटी का बसलीस? मृणालने त्याच्याकडे रागाने पाहिलं. तू इथून जा. रोहितला धक्का बसला. मृणालने त्याच्याशी कधीच अशा प्रकारे बोललं नव्हतं. त्याने गळ्यातील हनुमानाचं लॉकेट काढलं आणि ते मृणालच्या गळ्याजवळ नेलं. क्षणात मृणालच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. ती गोंधळून म्हणाली, मी इथे काय करतेय? रोहित म्हणाला, तू आमच्यापासून दूर येऊन इथे बसली होतीस. मृणालने डोकं धरलं.
कदाचित कामाचा ताण असेल म्हणून मी इथे एकटी बसले. काही वेळाने सगळे पुन्हा शेकोटीजवळ बसले. रात्री उशिरा सगळे आपापल्या खोल्यांमध्ये गेले. खालच्या मजल्यावर 2 खोल्या होत्या. एका खोलीत मृणाल आणि ओंकार होते. शेजारच्या खोलीत रोहित, वैशाली आणि पूजा होते. पण रोहितच्या मनात काहीतरी वेगळं सुरू होतं. तो वैशाली आणि पूजासोबत मृणालच्या खोलीत गेला. सगळे गप्पा मारत बसले. मृणाल बेडवर बसली होती. ओंकार तिच्या बाजूला बसला होता. रोहित आणि वैशाली खुर्च्यावर होते. पूजा बेडच्या पायाशी बसली होती. वातावरण अगदी सामान्य होतं आणि अचानक मृणाल मोठ्याने रडू लागली. सगळे घाबरले. मृणाल अचानक बेडवरून उठली आणि मुख्य दरवाजाच्या दिशेने धावली. रोहित तिच्या मागे धावला. त्याने तिला पकडण्याचा प्रयत्न केला, पण मृणालने त्याला एवढा जोरात ढकललं की तो काही फूट दूर जाऊन पडला. मृणाल बाहेर धावली, पण अचानक ती वळली आणि रोहित, वैशाली आणि पूजाच्या खोलीत शिरली. त्या खोलीला आतून कडी लावली. सगळे दरवाजा बाहेर उभे राहून ओरडू लागले, मृणाल दरवाजा उघड. पण आतून काहीच उत्तर आलं नाही. सगळे जोरजोराने दरवाजा ठोठावू लागले. इतका आवाज असूनही घरमालक बाहेर आला नाही. वरच्या मजल्यावर झोपलेले लोकही खाली आले नाहीत. रोहितला हे विचित्र वाटलं. त्यांच्या खोलीच्या खिडकीवर बाहेरून पूर्ण झाकण होतं, पण एका छोट्या फडीतून आतलं थोडं दिसत होतं. रोहित त्या फटीजवळ गेला. त्याने आत पाहिलं आणि त्याच्या अंगातील रक्त गोठलं. मृणाल खोलीच्या भिंतीजवळ उभी होती, पण ती हळूहळू भिंतीवर वर चढत होती. जणू कुणीतरी तिच्या केसांना पकडून तिला वर खेचत होतं. रोहित काही क्षण काहीच बोलू शकला नाही. त्याने लगेच गुरुजींना फोन केला. गुरुजी, लवकर व्हिडिओ कॉल करा. गुरुजींनी व्हिडिओ कॉल केला. रोहितने मोबाईल खिडकीच्या फटीजवळ नेला. गुरुजींनीही ते दृश्य पाहिलं. त्यांनी काही मंत्र म्हणायला सुरुवात केली. काही क्षणांनी मृणाल हळूहळू भिंतीवरून खाली सरकली आणि जमिनीवर कोसळली. काही मिनिटांनी तिला शुद्ध आली. तिने आतून दरवाजा उघडला. सगळ्यांनी तिला शांतपणे बाहेर आणलं. रोहितने आपल्या गळ्यातील हनुमानाचं लॉकेट तिच्या गळ्यात घातलं. त्या रात्री कुणालाही नीट झोप लागली नाही. सकाळी वरच्या मजल्यावर राहणारे लोक खाली आले. रोहितने त्यांना विचारलं, काल रात्री एवढा गोंधळ झाला, तुम्हाला काहीच ऐकू आलं नाही? ते म्हणाले, नाही, आम्हाला काहीच कळलं नाही. तुम्ही आम्हाला उठवायला यायला हवं होतं. रोहित काहीच बोलला नाही. वैशाली मात्र म्हणाली, कदाचित मृणालच्या भूतकाळात काहीतरी वाईट घडलं असेल, तिला त्याचा धक्का असेल. पण रोहितला आता हे साधं प्रकरण वाटत नव्हतं. त्यांनी त्या दिवशी संध्याकाळी 5ची बस बुक केली होती, पण मित्रांना त्यांनी सांगितलं, आपली बस सकाळी 11ची आहे. सगळ्यांनी घाईघाईने सामान बांधलं. दुपारी 12:30 वाजता रोहित त्यांना माळशेज परिसरातील एका जुन्या हनुमान मंदिरात घेऊन गेला. तिथे त्यांनी पुजाऱ्याला गेल्या 2 दिवसात घडलेल्या सर्व घटना सांगितल्या. पुजाऱ्याने शांतपणे विचारलं, पुण्याहून निघाल्यापासून एकही गोष्ट लपवू नका, सुरुवातीपासून सगळं सांगा. रोहितने सांगायला सुरुवात केली. बस, हॉटेल, वॉशरूम, सायलीचा गळा दाबलं जाणं, माळशेज घाटातील रस्त्यावर बस थांबवणं आणि मग त्यांनी जंगलाच्या कडेला जाऊन केलेली लघुशंका. हे ऐकताच पुजारी अचानक थांबले. त्यांनी सायली आणि मृणालकडे पाहिलं. मग दोघींच्या करंगळ्या हातात घेतल्या आणि काही क्षण डोळे बंद केले. काही वेळांनी त्यांनी डोळे उघडले. ते म्हणाले, तुम्ही जिथे बस थांबवली होती तिथे जवळपास पिंपळाचं झाड होतं का? रोहितने विचार केला. हो, होतं. पुजारी म्हणाले, त्या झाडाजवळ तुम्ही थांबलात त्या ठिकाणी 2 आत्म्यांचं अस्तित्व होतं. तुमच्या ग्रुपमधल्या या 2 मुलींच्या मागे ते लागले आहेत. सगळे घाबरले. पुजारी म्हणाले, म्हणूनच प्रवासापासून या दोघींमध्ये विचित्र बदल होत आहेत. रोहितने विचारले, पण आम्ही मंदिरात आलो आहोत, आता त्या सुरक्षित आहेत ना? पुजारी म्हणाले, हो, मंदिराच्या परिसरात त्यांना येता येणार नाही, पण ते बाहेर तुमची वाट पाहत आहेत. हे ऐकून सगळे शांत झाले. पुजारी म्हणाले, तुम्ही मंदिरातून बाहेर पडताना कुणीही मागे वळून पाहायचं नाही. त्यांनी प्रत्येकाच्या हातात एक पवित्र धागा बांधला. मग म्हणाले, माझ्या मागे म्हणा, जे काही आमच्यासोबत आलं आहे ते इथेच राहू दे, आम्हाला आमच्या मार्गाने जाऊ दे. सगळ्यांनी तो मंत्र म्हटला.
पुजाऱ्याने पुन्हा बजावलं, आता मंदिरातून बाहेर पडल्यानंतर एकदाही मागे वळून पाहू नका. सगळ्यांनी मान हलवली. ते मंदिराबाहेर आले. रस्त्यावर त्यांची बस उभी होती. सगळे बसमध्ये चढले. रोहित शेवटी बसमध्ये चढला. क्षणभर त्याला मागून कोणीतरी हळू आवाजात हाक मारल्यासारखं वाटलं. रोहित. तो थांबला, पण त्याला गुरुजींचं आणि पुजाऱ्यांचं सांगणं आठवलं. त्याने मागे वळून पाहिलं नाही. बस हळूहळू माळशेज घाटातून खाली उतरू लागली. त्या दिवसानंतर त्या 9 मित्रांनी पुन्हा कधीही रात्रीच्या वेळी निर्जन डोंगराळ रस्त्यावर विनाकारण बस थांबवण्याची चूक केली नाही. डोंगरामध्ये काही गोष्टी अशा असतात ज्या प्रत्येक वेळी आपल्या तर्काने समजून घेता येत नाही आणि कधीकधी आपण त्याला योगायोग समजतो. तो खरंच योगायोग असतो का, की त्यामागे काहीतरी असं असतं ज्याचं उत्तर आपल्याला आयुष्यभर मिळत नाही.